शृंग महर्षी विभांडक पुत्र अगदी एकांतात असताना इंद्रानं पाठवलेल्या अप्सरा हावभाव करून अप्सरांनी इंद्राच्या डोळ्यावर ताबा मिळवला। या पाचही ज्ञानेंद्रियाकडून पाप होत असतात। नवरेजी महाराजांनी तत्वार्थ रामायणात एक महत्वाचं वाक्य लिहिलेलं आहे। ते म्हणतात, माँ बाप कान खोल के सुनो, पाप की शुरुआत सबसे पहले आंख में होती है। अपनी अपनी आंखें सुधारो। सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यावर आपला ताबा पाहिजे, कारण रूप हा विषय डोळ्याचा आहे। रूप जाणण्यात डोळा पटायचे, म्हणून त्या डोळ्याला तुकोबाराने असं वळण लावलं की तुम्हाला सुख जर पाहिजे असेल ना, डोळे तुम्ही घारी सुख, डोळे तुम्ही घारी सुख, डोळे तुम्ही घारे सुख, डोळे तुम्ही घारे सुख, सुखाची सगळ्या जीवाला आपल्याला आवश्यकता आहे। सुखापासून आपण दूर का चाललो, त्याच्याकरता संतांची शिकवण आपल्याला ध्यानात आणली पाहिजे। साधू संतांनी आपल्याला शिकवलंय, सुख पाहिजे का, मग आपल्या डोळ्यावर ताबा ठेवा। पाहायचंच असलं तर देवाचं मुख पहा। माझ्या पुढं सगळे संतांचे आणि देवाचे फोटो आहेत, तर लावून त्या फोटोकडे पहा, मनाला कसं समाधान होते। डोळे निवतील असं पाहायला पाहिजे का डोळे भडकतील असं पाहाव? डोळे निवतील कान मनात तिथे समाधान। एरवी मनाला समाधान होत नसतं, डोळे निवले पाहिजे। असं ऐकाव, कुठं कुठं 3 माकडाचे फोटो आहेत। एका माकडानं तोंडावर आठवलेले, एका माकडानं डोळ्यावर आणि एका माकडानं कानावर। काय सांगतात ते माकड आपल्याला? ते माकड म्हणतात, सज्जनो
तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल ना तर वाईट बोलण्यापेक्षा तोंड बंद ठेवा, वाईट ऐकण्यापेक्षा कान बंद ठेवा आणि वाईट पाहण्यापेक्षा डोळे बंद करा. कारण हे इंद्रिय काय करतात, आपलं धर्मशास्त्र गीता पाहिजे म्हणजे कळतंय. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायनो नित्यां तां तितिक्षस्व भारत. भारत नाम अर्जुन, हे आपले इंद्रिय असे ओढाळे काय करतात, इंद्रिय विषय सेविती ते तर हर्ष शोक उपदती. सुख दुःख होण्याचं कारणच ते. इंद्रिय विषय सेविती ते हर्ष शोक उपदती देणे अंतर आपलविती संगेने. देवात आणि जीवात अंतर पडतात हे पांढरे इंद्रिय. नाथ महाराज या इंद्रियांना चोरटे म्हणतात, चोरटे. होत सभेची कारटी, होत सभेची कारटी, होत सभेची कारटी, होत सभेची कारटी. विषय भोवया चोरटी, विषय भोवया चोरटी, विषय भोवया चोरटी, विषय भोवया चोरटी. कर्माचे राहते कर्माचे राहते, कर्माचे राहते, कर्माचे राहते. तुम्ही हासू नका, तुम्ही हासू नका, तुम्ही हासू नका, तुम्ही हासू नका, हासू नका, तुम्ही हासू नका, हासू नका, तुम्ही हासू नका. विनाकारण हसण्यात आपलं आयुष्य घालू नका. विचार करा. नाथ बाबा म्हणतात आपलेच इंद्रिय आपल्याला घात करले. आपण घात करू शत्रू झालो मी दावेदार. आपले शत्रू बाहेर नाहीत, शत्रू आताच आहे. ओले मृत्तिकेचे मंदिर आज 6 जण मंदिर. गुंफा करता ती पोखर त्यांचा नका करू अंगीकार गा. वासुदेव करीतो फेरा. आपलेच इंद्रिय आपल्याला धावतात. डोळे रूपाकडे धावतात, कान शब्दाकडे धावतात, जिव्हा रसाकडे धावती, घ्राण गंधाकडे धावतं. घ्राण म्हणजे नाक, गंध विषय याचा, आणि त्वचेचा विषय स्पर्श. आणि पंच विषयात जीव बेजार होतात. म्हणून डोळे आवरले पाहिजे, कान आवरले पाहिजे. कान कसे आवरायचे, नायकने ते कान जिवाळी, आवाजचे ते जिभाची टाळी. जे बोलू नाही ते बोलूच नाही, जे ऐकायचं नाही ते ऐकूच नाही, आणि जे खायचं नाही ते खाऊच नाही, आणि जिकडे पाहायचं नाही तिकडे पाहूच. दुःखच होणार नाही. आपलं दुःख होण्याचं कारण आपलीच इंद्रिय विषयावर जातात. आणि विषय असे तुम्हाला विषय विषयाचा पडिपाडू. गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. जे वाईट आहे ते चांगलं दिसतंय, आणि चांगलं आहे ते वाईट दिसतंय. कैलासरावात उशिरा रामायणात आली. त्याला विचारतो, इमानदारीने खरं सांगा, दिसायला आमची बहीण चांगली दिसती का तमाशातली बाई? खरं सांगा. दिसायला जे वाईट आहे ते चांगलं दिसतंय, आणि जे चांगलं आहे ते वाईट दिसतंय. हे नखरे इंद्रियाचे. म्हणून जाणते नि पुरुखे इंद्रिय लाळावी ना डोळते. जैसा खेळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसा उधवला, तैसा इंद्रिया लळा दिदला भला. लाडा लाडाने जर इंद्रिय लाडावले ना तर डोळे रूपाकडे जातात, कान शब्दाकडे जातात. महाराजाच्या शब्दाकडे नाही जात. स्त्रिया गायले ऐकावे, स्त्री रूप डोळा देखावे, सर्वेंद्रिया लिंगावे स्त्रियतेची. कुरवंटिकीचे अमृते ऐसे सुख स्त्रिये परोते, नाहीची म्हणून चित्ते निश्चय करी. हे इंद्रिय विषयाकडे धावतात. कशा करता बोलायला लागलो मी? केवढा अनुष्ठानी होता महाराज शृंग.
ज्याला विषयाचा मेळ नव्हता अशाला पण आणलं धोक्यात डोळ्यात. म्हणून आता सावधान लग्नाची नाही मरणाची. अहो हे इंद्रिय खड्ड्यात लोटतात, खड्ड्यात. भूत सभेची कारटी पंचमहाभूताची सभा म्हणजे शरीर आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूताची सभा आहे. आणि या सभेत 5 कारटे 1 नंबरचे चोरटे, त्याला पंच ज्ञानेंद्रिय म्हणतात. उतरा कुकर्माची राटी, वाईट कर्म करू नका. तुम्ही हसू नका, हसण्यावर जाऊ नका. परमार्थ हसण्याकरता नाही. बोलती साधू संत जीवा वाटे हुर हुर. आपल्याला हुर हुर वाटलं पाहिजे. काय साधू संतांनी लिहिलं, आपण काय करायला लागलो. आपले इंद्रिय सैराट सुटले. पाहू नाही तिकडे पाहतात, जाऊ नाही तिथं जातात, खाऊ नाही ते खातात आणि पिऊ नाही ते. तुम्हाला ऐकलेलंच नाही म्हणत नाही. लाज वाटत असली तर विचार करा. पुन्हा जन्म नाही हा. पुन्हा आपल्याला हा चान्स नाही. जनी निंदते सर्व सोडून द्यावे आणि जनी वंदते सर्व भावे करावे. काहीच परमार्थ तसं पाहिलं तर अवघड नाही. जग चांगलं म्हणत असेल ते करा आणि जग ज्याला वाईट म्हणत असत. आपल्या तोंडावर लोक वाईट म्हणत नाहीत आणि आपल्याला माघारी लोक काय म्हणतात. खरंच बेवड्या माणसाला लोक चांगलं म्हणतात का? फक्त ते जर पुढून येत असलं तर आपले बाजू देतात. त्याला वाटतं आपलं वजन वजन नाही का द्या. हे लोक बाजू द्यायला लागले. नको याच्या नादी लागलं. हे आवरा, आपली जीभ आवरा, आपले कान आवरा. खरा परमार्थच तो आहे. आपलं मन आवरा. एवढ्या मोठ्या साधूची जर फजिती होती, तुम्ही आपण कोण आहे? सामान्य जीव आहेत आपण. अनुष्ठानात बसलेला एवढा शृंग अप्सरांकडे पाहून भुरळ पडली. डोळ्यावरचा ताबा सुटला. सूर्यनारायण अस्तमानाला गेले आणि त्या सगळ्या अप्सरांना राजा दशरथांनी सांगितलं होतं विभांडकाला कळू देऊ नका. कारण विभांडकाचं ज्ञान अनुभवाचं ज्ञान आहे. विभांडक बाप होता, हा पुत्र आहे. क्षणाक्षणाला माझ्या नथुराम बाबाची आठवण येते. बाबा म्हणायचे, अरे कच्च कंदाडून पिकलेलं शेंदाडू फरकच असतो. पिकलेलं ते पिकलेलंच आणि कच्च ते कच्चच. किती ज्ञानी असू द्या, कच्चा तो कच्चाच आहे. विभांडक पिकलेलं शेंदाडू आहे. पिकलिया शेंदाकडू पान गेले, बाप परिपक्व आहे. विभांडकाला कळत होतं की विषय कसे आवरले पाहिजे, मन कसं आवरलं पाहिजे. संध्याकाळ झाली, विभांडक आश्रमावर आले. विभांडक आले की अप्सरा तृप्त झाल्या. अप्सरांना माहित होतं आपल्या बाबाचा बाप आहे, जाळून राग करील. इथं काय कदर आहे. साधू होता तो विभांडक. अप्सरा गुप्त झाल्या आणि अप्सरा गुप्त झाल्या की शृंग बेचैन झाला. ते भांबावल्यासारखं झालं. आपल्या गावरानी भाषेत सांगू, भाव चढलं ते. त्याला दिवसभर जे सुंदर रूप दिसले ते अचानक मावळले. म्हणून ते माकडासारखं इकडं तिकडं पाहू लागलं. कुठे गेले असतील ते रूप. विभांडक ऋषी आले. हा पितृसेवक होता शृंग. त्यानं ऋषीला पाय धुण्याकरता पाणी दिलं, बसण्याकरता आसन दिलं, बापाची सेवा म्हणून बापाला कंदमुळं खायला दिले, बापाची सेवा करू लागला, सगळं बरोबर करू लागला. पण
त्याचं चित्त जागेवर नव्हतं, त्याची दृष्टी बावरली होती. त्या गुप्त झालेल्या अप्सरा कुठं गेल्या असतील म्हणून ते असं पाहत होते इकडं तिकडं. त्याचं लक्ष जागेवर सेवा बरोबर करत होता. करण्याला काय महत्व आहे? वृत्तीला महत्व आहे. परमार्थ कृतीपेक्षा वृत्तीचा आहे. कृतीनं आपण परमार्थ करतो, हरिपाठ म्हणतो, टाळ वाजवायलो, नाचायला लागलो, कृतीनं परमार्थ केला सामान्य परमार्थ आहे. पण वृत्तीनं केलेला परमार्थ विशेष परमार्थ आहे महाराज. हा, तो बोले तो करी तेथुली पूजा, तो कल्पी तो जपू माझा, तो असे तेच कपिध्वजा समाधी माझी. भगवान सांगतात अर्जुना, माझा परिपक्व भक्त त्यानं मनातून शब्द काढला तोच जप होतो, त्याला वेगळा जप करायचं काम नाही. तो कल्पी तो जपू माझा. तुमच्या पुढे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ उदाहरण ठेवतो. विदर्भाची पंढरी मानलेली संत गजानन बाबाची नगरी शेगाव. त्या शेगाव नगरीचे एक संत गजानन बाबा, त्यांचा एक मंत्र आहे, सगळ्या जगाला माहिती आहे, गण गण गणात बोटे. हा मंत्र कोण्या उपनिषदात आहे का सूत्र ग्रंथात आहे का धर्मग्रंथात आहे? कशात आहे हा मंत्र? कशातच नाही. पण त्या मंत्रावर कोट्यावधी लोक चालायला लागले. त्याचं कारण आहे गजानन बाबाच्या कल्पनेत आलेला जप आहे. तो कल्पी तो जपू माझा, तो करी तेथुली पूजा. त्याने जी केली ती पूजा होती. तो असे तेच कपिध्वजा समाधी माझी. परिपक्व अवस्थेतला संत आहे त्या अवस्थेतच समाधीतच असतो. ही अवस्था आपल्याला प्राप्त होण्याकरता संत वचनावर विश्वास ठेवा, ग्रंथ ऐका. आणि सगळं करून जर आपली चित्तवृत्ती जाग्यावर नाही आली, आपलं मन आपल्या ताब्यात नाही आलं, तर दिवसभर गवत कापायचं, संध्याकाळी फुकून द्यायचं, बोंबलं घरी यायचं. काय फायदा आहे? दिवसभर केलेलं काम एका क्षणात संपून टाकायचं. त्याच्याकरता इंद्रियावर विभांडक आले, पण हे विचलित झालं, चंचल झालं. विभांडकाची बुद्धी आहे मला. विभांडकानं ओळखलं. विभांडक म्हणतात, बेटा शृंग, आज तू विचलित क्यों हुआ? क्या हो गया? ऐसा इधर उधर क्या देख रहा? तू जाग्यावर नाहीस. बाप म्हणून बापाचं एक कर्तव्य आहे. बापानं त्या चाणक्याने तिथे एक वाक्य आलेलं आहे. चाणक्य म्हणत होता, आपल्या मुलाचा मोठेपणा त्याच्या तोंडावर कधीच सांगू नये. आपलं लेकरू जवळ असताना त्याला मोठेपणा कधीच सांगू नये. त्याचा परिणाम वाईट होतो. माणसं खूप मोठेपणा सांगणार, महाराज लेकरू लयच हुशार आहे, रोजही शाळेत जातंय, रोज. अरे ते रोजही शाळेत जात आहे, पण दुकानावर इजलेल्या बिड्या वाटतंय. तिकडे ध्यान आहे का? ते काय करतंय त्याच्यावर लक्ष पाहिजे. विभांडकानं ओळखलं. बोले बेटा केव्हा विचलित व्हा, बोल काय झालंय, काय तू असं इकडे तिकडे काय पाहतोस? विभांडक बिघडलेला नव्हता. काय झालं होतं? विभांडक फसला होता, नाचला नव्हता. नाचणं वेगळं. 297 अध्याय. तुम्ही मला अशी एक ओवी दाखवा रामायणात की अप्सरांचा आणि या शृंगाचा शरीर संबंध आला म्हणून. शरीर संबंध आला नाही. शृंग नाचला नव्हता, फक्त फसला होता. डोळ्यावरचा ताबा उडाला आणि डोळ्यानं तेच रूप चांगले दिसू लागले. हसणं नाचणं वेगळं, फसणं वेगळं. त्यासाठी मी एक कबीराचा दोहा म्हणून दाखवतो तुमच्या पुढे, तुमच्या लक्षात येईल. कबीरदासजी म्हणतात, दिल गया तो जाने दे, मत जाने दे शरीर. अरे हे बावळट मन हे कशावर जाईल हे सांगता येत नाही. दिल गया तो जाने दे, मत जाने दे शरीर. नहीं खिंची कमान तो कैसा लगेगा तीर. प्रभु रामचंद्र भगवान की जय. मन गेलं तर जाऊ दे, पण इंद्रियावर आपले इंद्रिय जाऊ देऊ नकोस. डोळे जाऊ देऊ नकोस, हात जाऊ देऊ नकोस, कान जाऊ देऊ नकोस, पाय तिकडे जाऊ देऊ नकोस. हाच खरा पुरुषार्थ आहे. विभांडक विचारायला लागला, बाळा झालंय काय तुला असं इकडे तिकडे? त्याला माहित नव्हतं ना काय झालं. त्याचं फक्त डोळ्यावरचा ताबा गेला होता. त्यानं सांगितलं, बाबा
आज आपल्या आश्रमावर असे 5 साधू आले होते. महंत होते बाबा. काय त्यांच्या त्या मऊ मुलायम जटा, काय त्यांचे कमळाच्या फुलासारखे डोळे, काय त्यांच्या धनुष्याप्रती भुवया, काय त्यांचे सफरचंदासारखे गाल, काय त्यांचे हिऱ्यासारखे दात. बस झालं का लय होईल. त्या अप्सरांचं वर्णन महंत म्हणून करू लागला. त्यालाही कळलं नाही ना ते कोण होते म्हणून. त्याला वाटलं ते महंत होते, साधू होते, कारण त्यानं साधू शिवाय दुसरं कोणी पाहिलंच नव्हतं. अरण्यात दुसरं कोण भेटणार त्याला. बाबा असे साधू आले होते. मंडप म्हणाले आपल्या आश्रमावर साधू आले होते. बर ते साधू आल्यावर तू काय काय सेवा केलीस बाळा. शृंग म्हणाला मला भीती वाटली बाबा, मी सेवा केली नाही. नालायक आहेस तू, मूर्ख आहेस, पागल आहेस. अरे असे साधू जर घरी आले गावी अवकळा. जर बोलण्यात एकमेकाला ताळा लागला नाही अवकळा होत असतो. हा शृंग म्हणतो साधू आले होते आणि मग बापाचंही बरोबर होतं. साधू जर आले तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. जे ज्ञानाचा कुरुठा तेच सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करी सुबटा ओळखोनी तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकल. मग अपेक्षिता फुले तेही सांगती पुशिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. बाप शिकवत होता लेकाला की अरे असे साधू जर आले ना त्यांची सेवा करावी. नाही मज वाटे त्याशी. आता हे